तर आता बातमी आहे संजय राऊतांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या नव्या राजकीय चर्चेची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मोदींनी केंद्रीय मनुष्यबळ खात्याची जबाबदारी स्वीकारण्याची सूचना दिल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। त्यांच्या या दाव्याची भाजप नेत्यांकडून खिल्ली उडवण्यात आली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील असं म्हटलंय। त्याचं घडलं असं की विद्यार्थी आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। त्याच्यानंतर शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशींकडे सोपवण्यात आला। असं असलं तरी विरोधकांनी मात्र हाच धागा पकडत फडणवीसांना केंद्रात बोलवलं जाईल असे दावे करायला सुरुवात केली। 2014 नंतर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील राजकारणावर आपली पकड मजबूत केली। 2019 आणि 2024च्या निवडणुकीत फडणवीसांनी हे सिद्ध केलंय। त्याचमुळे विरोधकांनी आता फडणवीसांनी दिल्लीत जावं यासाठी विरोधकांना घाई झाली आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाही तर त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात आणि खूप मोठं खातं आहे। पहिल्या 5 खात्यांमधलं ते खातं आहे, डिपार्टमेंट आहे। मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे। ही माझी माहिती आहे। कोणी कितीही इन्कार केला तरी माझी माहिती पक्की आहे। देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळायला सक्षम आणि समर्थ आहेत आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत। त्यामुळे आधी आपल्या वॉर्डातला नगरसेवक ठरवण्याचा निर्णय घ्या। उद्धवजी ठाकरे तुम्हाला नगरसेवक देखील ठरवू देत नाहीत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या नादी लागू नका। देशाचं शिक्षण मंत्री कोण होणार हे ठरवण्यासाठी नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत। आम्हालाही वाटतं की महाराष्ट्राचा एखादी नेता जर त्यांची सत्ता आली, आमची सत्ता आली तर आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत, आमचे नेते ठरलेले आहेत। पण त्यांची जर सत्ता आली तर त्यांना कोणी पंतप्रधान करायचं तो भारतीय जनता पक्षाचं काम आहे। पण महाराष्ट्रातला जर आता मोदी साहेबांना हटवून देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आम्हाला मराठी माणसाला आनंद आहे, व्हावेत, आमच्या शुभेच्छा आहेत आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा।